हा प्रसादाचा शिरा पहा ना, काय मस्त मऊ लुसलुशीत आणि मुळात म्हणजे रसरशीत दिसत आहे. असा हा इतका छान रसरशीत शिरा तयार करण्यासाठी आपण एक खास पद्धत पाहणार आहोत. खरं तर घरोघरी प्रसादाचा शिरा तयार करण्याची एकच पद्धत आहे. पण काही आपण छोट्या मोठ्या चुका करतो की ज्यामुळे आपला शिरा कोरडा होतो. पण हा शिरा पहा ना, मी एक तुम्हाला 3 ते 4 तासानंतर दाखवते, तरी सुद्धा मऊ लुसलुशीत राहिला आहे. अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत मऊ लुसलुशीत राहण्यासाठी एक खास ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे अतिशय रसरशीत आणि मऊ लुसलुशीत शिरा तयार होतो. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे रवा कोणता घ्यायचा. तर साधारणपणे आपल्याकडे 2 प्रकारचा रवा मिळतो. त्यातील हा अगदी बारीक म्हणजे चिरोटी रवा जो आपण दिवाळीमध्ये लाडूसाठी वगैरे आणतो तो, आणि हा आपला नेहमीचा उपम्याचा रवा. तर आपल्याला प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी हा जो बारीक रवा आहे त्याचा वापर करायचा आहे. या जाड रव्याचा वापर करायचा नाही. बारीक रव्याने शिरा लुसलुशीत तयार होतो. आता आपण प्रसादाचा शिरा सव्वा या प्रमाणात करतो, म्हणून मी या छोट्याशा पेल्याने सव्वाचं सगळं प्रमाण घेणार आहे. याच पेल्याने आपण रवा मोजून घेणार. इथे मी सव्वा पेला इतका हा रवा घेतलेला आहे. आता याच्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे काही मी काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत, बरोबरीने 4 बेदाणे आणि हे गार्निशिंग साठी पिस्ता. मध्यम आकाराचं एक छोटस केळं घेतलेलं आहे. केळं मात्र चांगलं पिकलेलं घ्यायचं आहे. आता आपल्याला दूध पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, तर जेवढा आपला रवा आहे त्याच्या दुप्पट म्हणजे सव्वा वाटी रव्यासाठी 2.5 वाट्या इतकं आपल्याला दूध घ्यायचं आहे. हे प्रमाण तर आपण सगळेच घेतो, तरी सुद्धा आपला प्रसादाचा शिरा अतिशय मोकळा सुटसुटीत किंवा कोरडा होतो. पण तसं होऊ नये म्हणून आपल्याला यामध्ये अर्धा पेला इतकं पाणी घालायचं. तर पाणी का बरं आपण घातलं, कारण रवा फुलण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असते. नुसत्या दुधामध्ये प्रसादाचा शिरा मऊ लुसलुशीत आणि रसरशीत होत नाही. त्यामुळे पाणी एकदा नक्की वापरून पहा, किंवा अर्ध पाणी आणि अर्ध दूध असं जरी प्रमाण घेतलं तरीही चालेल. आता इथे आपण काही केशरच्या काड्या घालणार आहोत. केशर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण याच्याने स्वाद खूप छान येतो. आता हे आपल्याला दूध उकळायला ठेवायचं आहे. तोवर इथे आपण त्याच पेल्याने, ज्या पेल्याने आपण रवा मोजला की नाही, त्याच पेल्याने वितळवलेलं साजूक तूप घ्यायचं आहे आणि ते सुद्धा सव्वा पेला. अगदी चमचाभर तूप आपल्याला शेवटी वापरण्यासाठी शिल्लक ठेवायचं आहे. तूप गरम झालं की मग त्यामध्ये हा रवा घालायचा, म्हणजे रव्याचा प्रत्येक कण फुलून येतो. आणि मग आपल्याला अगदी लहान आचेवर छान असा हा रवा भाजून घ्यायचा आहे. रव्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत. इथे आपण महत्वाच्या 2 गोष्टी केलेल्या आहेत. दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते आपण या जेवढा रवा आहे त्याच्या दुपटीपेक्षा सुद्धा जास्त घेतलेला आहे, आणि रवा सुद्धा अगदी बारीक घेतला असल्यामुळे अर्थातच आपला शिरा मऊ लुसलुशीत आणि रसरशीत तयार होणार, यात काही शंकाच नाही. इथे आपण एका बाजूला बारीक गॅसवर रवा छान असा परतून घेतोय, तोवर इथे आपण हे दुधाचं मिश्रण उकळायला ठेवलं होतं ते सुद्धा गरम झालं. आता त्यावर झाकण ठेवायचं आणि आपण पुन्हा रव्याकडे येऊया. आता इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट करायची, ते म्हणजे अर्धवट रवा भाजला की मग यामध्ये अगदी पातळ असे केळीचे काप घालायचे आहेत. बरेच जण काय करतात, अगदी शिरा तयार होत आला की मग त्यामध्ये केळीचे काप घालतात. असं अजिबात करायचं नाही. तर आपल्याला अर्धवट रवा भाजला की मग केळीचे काप घालायचे, आणि ते सुद्धा असे अख्खे न ठेवता बघा मी चमच्याने चांगले असे मॅश करत आहे. असे चांगले एकजीव या रव्यासोबत करायचे. केळीचं कुठेही मोठा तुकडा किंवा असं अख्खं केळं राहायला नको, कारण अख्खं केळं राहिलं तर मग मात्र तेवढा भाग काळा होतो आणि शिरा सुद्धा पटकन खराब होण्याची शक्यता असते. आणि तुपामध्ये केळं चांगलं परतून घेतलं की आपला शिरा सुद्धा खमंग होतो. आता इथे आपले हे ड्रायफ्रुटचे जे काप आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे. आता रवा प्रचंड गरम आहे, तूपही खूप गरम आहे. मिनिटभरामध्ये हे छान असे मस्त परतून होतात. आता बघा या रव्याचा रंग किती छान असा बदामीचा रंग आलेला आहे. सुरुवातीचा रव्याचा रंग अगदी पांढरा शुभ्र होता, पण परतून परतून इतका छान असा खमंग आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे. असा जेव्हा आपण तुपामध्ये रवा, केळं, ड्रायफ्रूट सगळं परतून घेतो त्यावेळेस आपला शिरा छान असा मऊ लुसलुशीत, दाणेदार आणि मुळात म्हणजे खमंग तयार होतो. आता गॅस अगदी लहान करायचा आणि हे दूध आणि पाण्याचं मिश्रण सावकाशीने ओतायचं आहे. दूध पाण्याचं मिश्रण सुद्धा प्रचंड गरम आहे.
आणि रवा सुद्धा प्रचंड गरम असल्यामुळे हे असं उफाळून वर येण्याची शक्यता असते, त्यामुळे हळूहळू दूध घालायचं आहे. आता लगेच आपल्याला तळापासून हे चांगलं असं हलवून घ्यायचं. रवा बारीक आहे, दुधाचं पाण्याचं प्रमाण हे दुपटीपेक्षा जास्त घेतलेलं आहे, त्यामुळे अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा आपला शिरा मऊ लुसलुशीत तयार होतो. रवा चांगला भाजून घेतला असल्यामुळे शिरा छान असा दाणेदार होतो. गॅस लहानच ठेवलेला आहे. आता झाकण ठेवून मंद आचेवर चांगली मिनिट 2 मिनिटाची वाफ घ्यायची आहे. बघा, कडेने हे असं इतकं छान तूप सुटलेलं आहे, याचाच अर्थ आपण रवा छान असा खमंग परतून घेतला होता. आणि हे असं तुपामध्ये जेव्हा आपण केळं रवा छान परतून घेतो, तेव्हा तो शिरा चवीला तर अप्रतिम होतोच आणि छान असा मऊ लुसलुशीत आणि खमंग असा तयार होतो. आता हे एकदा चांगलं तळापासून हलवून घेतलं की मग आता आपल्याला यामध्ये सव्वा या प्रमाणामध्ये साखर घालायची आहे. आणि कायम लक्षात ठेवा की साखर ही आपल्याला दुधामध्ये वगैरे न मिसळता अशी सगळ्यात शेवटीच घालायची आहे. दुधामध्ये मिसळली तर मग मात्र कधी कधी शिरा असा वातट होण्याची शक्यता असते. म्हणून रवा अगदी चांगला शिजू द्यायचा, म्हणजे त्याचा प्रत्येक कण छान असा फुलतो आणि तो मऊ लुसलुशीत होतो. आणि मग त्यानंतरच यामध्ये साखर घालायची. एकदा हे चांगलं मिसळून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला मिनिटभराची फक्त वाफ घ्यायची आहे. आता बघा, या शिऱ्याला छान असं कडेने तूप सुटलेलं आहे, याचाच अर्थ काय तर आपलं हा रवा छान असा खमंग भाजला गेला आहे. रव्याचा प्रत्येक कण फुलला आहे, छान असा मऊ लुसलुशीत झालेला आहे, त्यामुळेच इतकं छान असं रसरशीत आपला हा शिरा बनवून तयार होतो. आता सगळ्यात शेवटी काही तुळशीची पानं, वेलची जायफळाची पूड घालायची आणि हे आपण शिल्लक ठेवलेलं तूप थोडंसं आपल्याला यावर सगळ्यात शेवटी घालायचं आहे, म्हणजे शिऱ्याला छान अशी चकाकी येते आणि शिरा रसरशीत सुद्धा दिसतो. आता हे एकदा चांगलं मिसळून घ्यायचं. गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला पुन्हा हे असं थोडा वेळ झाकून शिऱ्याला थोडंसं मुरण्यासाठी ठेवायचं. बघा, शिरा मुरल्यानंतर हे तूप आहे ना असं वर छान तरंगायला लागतं आणि आपला हा मऊ लुसलुशीत रसरशीत शिरा बनवून तयार होतो. नुसतं दूध वापरून जर आपण शिरा केला तर मग मात्र रव्याचा प्रत्येक कण छान असा फुलला जात नाही आणि त्यामुळे थंड झाल्यानंतर शिरा लगेच कोरडा होतो. पण या पद्धतीने तयार केलेला हा शिरा अतिशय मऊ लुसलुशीत दुसऱ्या दिवशीपर्यंत छान असा रसरशीत राहतो. बघा, अगदी लोण्याच्या गोळ्याप्रमाणे मऊ लुसलुशीत असा हा आपला शिरा बनवून तयार झालेला आहे. देवाला नैवेद्य दाखवला तरी सुद्धा आपला हा प्रसादाचा शिरा अजिबात कोरडा होत नाही. असा हा मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा उपयुक्त रेसिपीसह. धन्यवाद.